मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण लिम्फॉइड सिस्टीममधला जो काही ट्यूमर आहे त्याचा दुसरा आपण जो काही मायलोमा हा जो ट्यूमर आहे ते डिस्कस करणार आहोत. त्याचं ट्रीटमेंट वगैरे, कॉजेस वगैरे, तसंच तो कुठे कॉज होतो ते आपण डिस्कस करणार आहोत आणि त्याच्यामुळे वेगवेगळे काय इफेक्ट आपल्या बॉडीवरती होतात ते आपण इन डिटेल पाहणार आहोत. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याचे ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केले आहेत आणि ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची. जर तुम्हाला नोट्स वाचायचं असेल तर तुम्ही ते नोट्स प्रेफर करू शकता. तर चला तर आजचा सुरुवात करूया. मल्टिपल मायलोमा ऑल्सो नोन ॲज अ किलर डिसीज, इट इज अ कॅन्सर ऑफ द प्लाझ्मा सेल. आणि मल्टिपल मायलोमाला आपण किलर डिसीजसुद्धा म्हणतो. आणि हा जो कॅन्सर सेल आहे किंवा हा जो कॅन्सर आहे तो प्लाझ्मा सेल थ्रू अराईज होत असतो. द प्लाझ्मा सेल आर अ टाईप ऑफ अ व्हाईट ब्लड सेल दॅट इज मेड अप इन द बोन मॅरो. आणि आपल्या ह्याच्या प्लाझ्मा सेल असतात त्याला आपण व्हाईट ब्लड सेल म्हणतो, WBC म्हणतो, जे की बोन मॅरोमध्ये त्याचं प्रोडक्शन वगैरे किंवा त्याचं जे काही त्याचं मेडिशन वगैरे किंवा प्रोडक्शन वगैरे हे होत असतं. These are the important part of the immune system and help to fight infection by making the protein called as a antibody. आणि जे काही मेन रोल आहे WBCचं, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये जर इन्फेक्शन झालं असेल त्याच्या अगेन्स्ट फाईट सिस्टीम उभी करण्यासाठी किंवा इम्युनो सिस्टीमला ट्रिगर करण्यासाठी जे काही व्हाईट ब्लड सेल आहे ते वापरले जातात, जेणेकरून जे काही WBC आहे ते अँटीबॉडी प्रोड्यूस करतात अँटीजनच्या अगेन्स्ट. आणि त्याच्यामध्ये जे काही इन्फेक्शन वगैरे झालं असेल त्याला किल करण्यासाठी वापरलं जातं. इन अ मल्टिपल मायलोमा द प्लाझ्मा सेल बिकम ॲबनॉर्मल अँड ग्रो आउट ऑफ अ कंट्रोल. त्या मल्टिपल मायलोमामध्ये काय कंडिशन होते की हे जे काही प्लाझ्मा सेल असतात किंवा जे काही व्हाईट ब्लड सेल असतात त्याचं ॲबनॉर्मल ग्रोथ होत असते आणि ही जी काही ग्रोथ आहे ती आउट ऑफ कंट्रोल होते, जेणेकरून तिथे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये असे प्लाझ्मा सेल असतील त्याचं प्रोडक्शन हे होत असतं. and this abnormal plasma cell crowded out the healthy blood cell in the bone marrow. आणि याच्यामुळे जे काही बोन मॅरोमधून जे काही हेल्दी ब्लड सेल जे काही तयार होत आहे त्याच्यावरती परिणाम होतो आणि त्या हेल्दी ब्लड सेल जे काय आहे त्याला किल करण्यासाठी हे जे काही ॲबनॉर्मल प्लाझ्मा सेल असतात ते काम करत असतात. आणि ते काय करतात, हे जे काय ॲबनॉर्मल प्लाझ्मा सेल असतात ते ॲबनॉर्मल प्रोटीन फॉर्मेशन करतात. प्रोटीन नावाचं जे काही अँटीबॉडीज असेल किंवा जे काही प्रोटीन असेल ते फॉर्मेशन करतात, जेणेकरून जे काही प्रोटीन आहे काय करतं, मेनली काय डॅमेज करतं, किडनीला डॅमेज करतं. तसंच जे काही आपले बोन्स वगैरे असतील किंवा काही जे दुसरे इंटरनल ऑर्गन असतील बॉडीमधले त्याला डॅमेज करायला चालू करतं. तर त्याचे आपण की पॉईंट काय द्यात आपण पाहूयात. हा जो काही मल्टिपल मायलोमा आहे कॅन्सरमध्ये येतो, कॅन्सर ऑफ दी प्लाझ्मा सेल. आणि ज्यावेळेस जे काही व्हाईट ब्लड सेल असतील ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की अँटीबॉडीज हे प्रोड्यूस करत असतात आणि त्यावेळेस जे काही हेल्दी सेल असतात त्याला किल करून त्याच्या जे काही ॲबनॉर्मल जे काही मल्टिपल मायलोमा सेल असतील ते तिथं ग्रो होत असतात. इट इज अ रिलेटिव्हली रेअर कॅन्सर अकाउंटिंग फॉर अबाउट 1% ऑफ ऑल कॅन्सर. आणि हा रेअर कॅन्सर आहे, जास्त प्रमाणात आढळ नाही, पण कोणत्या पण जे काही अडल्ट वगैरे असतील त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये, जे काही ओल्डर पर्सन असतील त्यांच्यामध्ये हा मल्टिपल मायलोमा हा जो काही डिसीज आहे तो आपल्याला रेअरली पाहायला मिळतो. इट इज अ मोर कॉमन इन अ ओल्डर अडल्ट विथ ॲव्हरेज एज ऑफ अ डायग्नोसिस बिंग 69. आणि 69-70चे जे काही एज आहे त्याच्यावरती जे काही ओल्डर जे काही पर्सन असतील किंवा जे काही मेन असतील किंवा वुमन असतील त्यांच्यामध्ये हा जो काही मल्टिपल मायलोमा हा जो काही डिसीज आहे किंवा जे कॅन्सर सेल आहे त्याचं फॉर्मेशन हे होत असतं. There is no cure of a multiple myeloma, but there are treatment that can help to control the disease and improve the symptoms. आणि मल्टिपल मायलोमामध्ये जे काही हा जो काही डिसीज वगैरे आहे त्याला क्युअर करण्यासाठी आत्तापर्यंत एक इफेक्टिव्ह ट्रीटमेंट ही आत्तापर्यंत शोधली गेली नाही आहे. तर प्रत्येक जो पण काही कॅन्सर आहे त्याच्या अगेन्स्ट एक अजून पण जे काही इफेक्टिव्ह जे काही ट्रीटमेंट आहे ते शोधल्या गेल्या नाही. पण त्यांच्यासाठी जे काही हा जो काही डिसीज वगैरे असेल त्याला कंट्रोल करण्यासाठी किंवा काही प्रमाणात त्याचे सिम्पटम हे कमी करण्यासाठी काही ट्रीटमेंट ह्या यूज केल्या जातात किंवा काही जे किमोथेरपी असेल किंवा रेडिएशन थेरपीद्वारे हे जे काही कॅन्सर सेल असतात त्याला किल केलं जातं काही काळापुरतं. पण काही काळानंतर परत हे जे काही कॅन्सर सेल असतात ते बॉडीमध्ये प्रोड्यूस होत असतात. त्यामुळे याच्यावरती जे काही
इफेक्टिव्ह किंवा पूर्णपणे त्याला किल करण्यासाठी एखादी ट्रीटमेंट अजून शोधली गेली नाही आहे. तर हे त्याचा मेन की पॉईंट्स होते. तर आता त्याचे आपण म्हणजे ज्या वेळेस हा जो काही मल्टिपल मायलोमा हा डिसीज आहे तो आपल्या बॉडीमध्ये झाला आहे, तर मग वेगवेगळे जे काही सिम्पटमद्वारे आपल्याला समजू शकतं. त्याच्यामध्ये पहिलं जे काही सिम्पटम आहे, आपल्या जे काही बॉडीमधले जे काही बोन्स वगैरे असेल ते त्याचं पेन वगैरे होतं. स्पेशली जे काही नेक असेल बॅक असेल, रिब्स आणि हिप्स असतील, ते जे काही मेन जे काही बोन असतील हे आपल्या बॉडीमधले ते दुखायला चालू होतात. तसंच आपण जर पाहिलं, हा जो मल्टिपल मायलोमा आहे तो पर्सन टू पर्सन व्हॅरी करत असतो आणि ज्याच्यामुळे फटीग वगैरे होतं. जे काही फ्रिक्वेंट इन्फेक्शन म्हणजे आपल्याला माहिती आहे की हा डायरेक्ट इम्युनो सिस्टमला वीक करते. तर मग जे काही दुसरे जे काही इन्फेक्शन होत आहे ते आपल्या डायरेक्टली बॉडीमध्ये एंटर करतात आणि आपली जी वीक झालेली इम्युनो सिस्टीम आहे त्याच्या अगेन्स्ट फाईट करू शकत नाही. त्यामुळे वेगळे इन्फेक्शनसुद्धा याच्यामुळे आपल्याला होऊ शकतात. आणि ह्या डिसीज जर झाला तर त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जे काही वेट असतं ते खूप प्रमाणामध्ये लॉस व्हायला चालू होतं. तसंच आपले ॲनिमिया होतो. म्हणजे काय रेड ब्लड सेल जे काही असतात, जे काही आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होत असतात, त्याचं प्रोडक्शन हे कमी होऊन जातं. तसंच इझी ब्रेसिंग अँड ब्लिडिंग आपल्या बॉडीमध्ये होत असतं. आणि वेगवेगळे जे काही किडनी प्रॉब्लेम्स असतील किंवा किडनी स्टोन वगैरे असेल किंवा किडनी डॅमेज वगैरे होणं किंवा किडनी इन्फेक्शन होणं या मल्टिपल मायलोमामुळे होत असतं. कारण की जो एम प्रोटीन असतो हा डायरेक्टली काय करतो, जे काही किडनीवरती अटॅक करतो किंवा बोन्सवरती अटॅक करतो, जेणेकरून किडनी डॅमेज होण्याचे चान्सेस खूप आपल्याला जास्त असतात. हे काही सिम्पटम्स आहेत मल्टिपल मायलोमाचे. तर याच्यामुळे काय कॉजेस होतात ते आता आपण पाहूयात. द एक्झॅक्ट कॉज ऑफ अ मल्टिपल मायलोमा इज अननोन. हावेवर there are number of a factor that may the increase your risk of developing the disease. आणि हा जो मल्टिपल मायलोमा आहे त्याचे कॉजेस आत्तापर्यंत अननोन आहेत. पण मग काही जे काही फॅक्टर्स वगैरे आहे त्याच्यामुळे हा जो काही डिसीज आहे त्याचं जे काही रिस्क आहे ती जास्त प्रमाणात आहे. तर पहिलं जे आहे एज, जे काही मल्टिपल मायलोमा हा जो डिसीज आहे तो मोस्टली जो काही अल्डर जे असतील किंवा ओल्डर जे अडल्ट्स वगैरे असतील त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तसंच आपल्याला जे काही आफ्रिकन जे अमेरिकन्स आहेत त्याच्यामध्ये हा जो काही मल्टिपल मायलोमा आहे तो जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो व्हाईट्सपेक्षा. आणि जर आपल्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर एखाद्या जे काही ऑलरेडी आपल्या ॲन्सेस्टरमध्ये जर मल्टिपल मायलोमा हा जो काही डिसीज वगैरे असेल क्लोज रिलेटिव्हमध्ये जर असेल तर त्याच्यामुळे जे काही न्यूबॉर्न बेबी असेल किंवा जो काही पर्सन असेल त्याच्यामध्ये सुद्धा हा स्प्रेड होतो. कारण की हा जो डिसीज आहे तो स्प्रेड टू पर्सन टू पर्सन हा स्प्रेड होत असतो. तर मग जर त्याचे जीन्स वगैरे त्या न्यूबॉर्न बेबीमध्ये जे किंवा दुसऱ्या पर्सनमध्ये असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याला हा मल्टिपल मायलोमाचा हा डिसीज आहे तो होऊ शकतो. तसंच ओबेसिटी, ते जास्त प्रमाणात जे काही लठ्ठ जे काही माणसं असतात त्यांनासुद्धा हा मल्टिपल मायलोमाचे जे काही इन्फेक्शन आहे ते होऊ शकतं. तसंच आपण जर पाहिलं काही सर्टन केमिकल्स आहे तर त्याचं एक्सपोजर जर आपलं झालं तर मग जर जे काही बेन्झिन असेल, काही वेगवेगळे जे काही हजार्डियस केमिकल असतात ते जर आपल्या बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर तिथली ज्या सेल्स वगैरे असतात ते डॅमेज होऊन तिथे म्युटेशन घडून येऊ शकतं आणि आपल्या डायरेक्ट ते DNA वरती डायरेक्ट अटॅक करून जे काही आपली इम्युन सिस्टम आहे ते वीक करू शकतं. त्यामुळे ज्यावेळेस पण आपण जर एखाद्या केमिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आहे तर त्यावेळेस आपण हँड ग्लोव्ज वगैरे घातले पाहिजे आणि पूर्ण आपली जी बॉडी वगैरे असेल ती कवर केली पाहिजे. तरच आपण जे काही हजार्डियस केमिकल आहे ते वापरले गेले पाहिजे. तर अशा काही फॅक्टर्समुळे जे काही त्याचं डेव्हलपिंगचे जे काही स्टेजेस वगैरे असेल किंवा हा जो काही डिसीज आहे तो डेव्हलप होत असतो. तर आता आपण त्याच्या अगेन्स्ट काही वेगवेगळे ट्रीटमेंट वगैरे आहेत. तर त्याच्यात 3 मेनली जर ट्रीटमेंट आपण जर पाहिलं तर पहिलं आहे केमोथेरपी, दुसरा आहे रेडिएशन थेरपी आणि स्टीम सेल ट्रान्सप्लांटेशन. पण आपण जर पाहिलं की याच्यावरती इफेक्टिव्ह टेक्निक किंवा क्युअर करण्यासाठी एखादी ट्रीटमेंट आपल्या आत्तापर्यंत शोधली गेली नाही आहे. पण आपण जे काही याचं कंट्रोल वगैरे करू शकतो या डिसीजला किंवा जे काही सेलचं प्रोडक्शन होतं आहे ते आपण किल करू शकतो. तसंच आपल्या बॉडीमधल्या जे काही कॅन्सर सेल असते या मल्टिपल मायलोमाचे ते आपण किल करून थोड्याफार काही काळापर्यंत आपण या डिसीजपासून आपली सुटकाही करून घेऊ शकतो. पण काही काळानंतर जे काही जे ह्या मल्टिपल मायलोमाच्या सेल असतील त्या परत त्या रिप्रोड्यूस आपल्या बॉडीमध्ये होत असतात आणि काही सिम्पटम्स वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये आपण इम्प्रोव्हायझेशन वगैरे करू शकतो
आपण मगाशीच पाहिलं की बॉडी पेन असेल किंवा किडनी डॅमेज वगैरे असेल असे मेजर जे काही सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात किंवा इफेक्ट हे मल्टिपल मायलोमामुळे पाहायला मिळतात. तर मग हे जे काही डिसीज वगैरे असतील किंवा इन्फेक्शन वगैरे असेल ते थांबवण्यासाठी आपण हे जे काही ट्रीटमेंट वगैरे आहे ते आपण वापरू शकतो. तर पहिली ट्रीटमेंट आहे किमोथेरपी. तर किमोथेरपीमध्ये जे काही केमिकल्स वगैरे असतील किंवा ड्रग्सचा वापर करून जे काही कॅन्सर सेल असतात त्याला पूर्णपणे किल केलं जातं आणि ही फर्स्ट लाईन ट्रीटमेंट आहे मल्टिपल मायलोमासाठी. दुसरं आहे रेडिएशन थेरपी आणि वेगवेगळे हाय एनर्जीचे रेज वगैरे आहे त्याचा वापर करून जे काही कॅन्सर सेल असेल त्याला किल केलं जातं. आणि हे जे काही स्पेसिफिक एरिया असेल आपल्या बॉडीमध्ये, जर एखाद्या ठिकाणी जर स्पेसिफिक एरियामध्ये जर मल्टिपल मायलोमाचे सेल असतील किंवा एखाद्या बोनच्या वरती किंवा एखाद्या आपल्याला पेन वगैरे येत असेल त्याच्यावरती आपण हे जे काही स्पेसिफिक ह्या ज्या काही हाय एनर्जीज आहे रेज आहे त्या वापरून त्याच्यातल्या जे कॅन्सर सेल असतील ते आपण किल करू शकतो. आणि शेवटचं आहे स्टीम सेल ट्रान्सप्लांटेशन. तर याच्यामध्ये काय केलं जातं, डायरेक्टली जे काही आपल्या बोन मॅरोमधले जे काही हेल्दी जे काही डॅमेज ॲबनॉर्मल जे काही सेल असतील त्या हेल्दी स्टेम सेलच्या रिप्लेस केलं जातं, जेणेकरून जे काही जास्त प्रमाणात जे काही मल्टिपल मायलोमाचे सेल प्रोड्यूस होत आहे ते कमी होतात आणि हेल्दी स्टेम सेल जे काय आहे त्याचं प्रोडक्शन हे चालू होतं आपल्या बोन मॅरोमधून. आणि स्टेम सेल आर अ इमॅच्युअर सेल दॅट कॅन डेव्हलप इन टू द डिफरंट टाईप्स ऑफ ब्लड सेल. आणि हे जे काही स्टेम सेल असतात ते इमॅच्युअर सेल असतात, जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये जे काही डिफरंट जे ब्लड सेल असेल त्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी वापरले जातात. जेणेकरून ज्यावेळेस आपण जे काही डॅमेज वगैरे जे काही स्टेम सेल असतील बोन मॅरोमधल्या त्या जर आपण रिप्लेस केल्या हेल्दी स्टेम सोबत तर त्याच्यामुळे त्याचं प्रोडक्शन आपण थांबवू शकतो या कॅन्सर सेलचं. तसंच आपण आपल्या जे काही बॉडीमध्ये जे काही ब्लड सेल असतील त्या प्रॉपर त्याचं प्रोडक्शन आहे किंवा त्याचं डेव्हलपमेंट होऊ शकेल. तर अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंटद्वारे जे काय मल्टिपल मायलोमा हा जो काही डिसीज आहे त्याचा आपण त्याचे सिम्पटम क्युअर करू शकतो आणि काही प्रमाणात हा जर डिसीज आहे त्याला कंट्रोल आपण करू शकतो. आता वेगवेगळे कॉम्प्लिकेशन वगैरे आहेत. पहिलं आहे ॲनिमिया. ॲनिमिया ही कंडिशन केव्हा होते, ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये रेड ब्लड सेल्स जे प्रमाण आहे ते कमी होतं. कारण की आपल्याला माहिती आहे जे रेड ब्लड सेल असतात ते ऑक्सिजन कॅरी करत असतात थ्रूआउट दी बॉडी. त्याच्यामुळे ॲनिमिया जर आपल्याला झाला तर आपल्या बॉडीमध्ये जे काही आपल्याला अशक्तपणा जाणवतो किंवा आपल्याला जे काही ब्रीदिंग वगैरे असेल त्याला ते घेण्यामध्ये श्वास घेण्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम येतात. तसंच आपल्याला जे आपली जी स्किन असते ती पेल येलो कलरची पडायला चालू होते. आणि हे जर आपण जर पाहिलं आपली जर इम्युन सिस्टीम ही मल्टिपल मायलोमामुळे कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळे काय होतं, वेगवेगळे जे काही बाहेरचे इन्फेक्शन वगैरे असतात ते आपल्याला चालू होतात. म्हणजे व्हायरल इन्फेक्शन होणं, काही जे काही व्हायरसेस वगैरे असेल त्याचं इन्फेक्शन आपल्या बॉडीमध्ये लगेच होतं. कारण की आपली ही जी इम्युन सिस्टम आहे ती वीक झालेली असते. त्यामुळे इन्फेक्शन हे जास्त प्रमाणात आपल्या बॉडीमध्ये किंवा त्या पर्सनला वेगवेगळे डिसीज हे कॉज होत असतात. आणि वेगवेगळे जे किडनी प्रॉब्लेम असेल, मी मगाशी सांगितलं जे एम प्रोटीन हा जो प्रोडक्शन होतं आहे तो काय करतो, मेनली जे काही किडनी वगैरे असेल किंवा बोन वगैरे असेल त्याला डॅमेज करतो. आणि जर किडनीला डॅमेज केलं तर मग किडनी फेल्युअरचे चान्सेस जास्त असतात. जर आपण पाहिलं की बोन प्रॉब्लेममध्ये जर पाहिलं, जर आपले बोन्स वगैरे याच्यामुळे वीक होतात मल्टिपल मायलोमामुळे आणि जर आपल्याला थोडंफार जरी लागलं तर त्याच्यामुळे जे काही बोन्स वगैरे असतील ते लगेच ब्रेक होतात, तुटतात, जेणेकरून लगेच आपले जे काही बोन्स वगैरे असतात त्याला डॅमेज होतं आणि त्याच्यामुळे इंटरनल पार्टमध्ये सुद्धा जे काही आपले ऑर्गन असेल त्यालासुद्धा डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यानंतर ज्यावेळेस हे जे काही मल्टिपल मायलोमा होतो त्याच्या सेल्स वगैरे आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस व्हायला चालू होतात. मग त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जे काही कॅल्शियम वगैरे असतील त्याची लेवल ही ब्लडमधली इन्क्रीज होत असते. आणि जे काही वेळेस काय होतं, एम प्रोटीन हा काय करतो, जे काही कॅल्शियमचे जे काही प्रोडक्शन असतील किंवा त्याची लेवल ही इन्क्रीज करतो ब्लडमध्ये, जेणेकरून आपल्याला ते काय त्याच्यामुळे कन्फ्युजन होत असतं, कॉन्स्टिपेशन आपल्याला चालू होतं. तसंच किडनी स्टोनचा हा जो काही प्रॉब्लेम आहे तो आपल्याला उद्भवतो. तर आपण या व्हिडिओमध्ये जो काय मल्टिपल मायलोमा आहे त्याचे कॉम्प्लिकेशन वगैरे काय आहे, त्याचं कॉजेस वगैरे काय, त्याच्यामुळे काय काय आपल्याला होऊ शकतं, तसंच त्याच्या अगेन्स्ट आपण वेगवेगळ्या थेरपीज कसं वापरू शकतो आपण ते डिस्कस केलं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.